खरं तर गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचं मी जे प्रामाणिक काम केलं, किंबहुना माझ्याबरोबर अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवला, याचा सन्मान खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचबरोबर राज्याचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांनी माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याच्या मुलाचा सन्मान भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी केलेला आपल्याला बघायला मिळतो. खरं तर भाजपची सत्ता जिल्हा परिषदेत येईल नाही अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे, परंतु आपण अपक्ष एकमेव सातारा जिल्ह्यातून आहात. आपला पाठिंबा कोणाला राहणार? निश्चितपणे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीची सत्ता सातारा जिल्हा परिषदेमध्ये येईल आणि निश्चित माझा पाठिंबा तुम्ही आता समजून घ्या की भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी मी खंबीरच आहे आणि इथून पुढच्या काळात भारतीय जनता पार्टी हा माझा परिवार असल्यागत मी काम करतोय, त्यामुळे भारतीय जनता पार्टीलाच निश्चित माझा पाठिंबा असेल. भाऊ, शेतकऱ्यांचे प्रश्न खूप मोठे आहेत महाराष्ट्रात. आता तुम्ही त्याच सेलचे अध्यक्ष, तुमचं सत्ता आहे. कशा पद्धतीनं महाराष्ट्रात सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि पक्षवाढीसाठी तुम्ही दौरे करणार आहात? कसे? आपण सगळेजण बघता गेले 11 वर्षामध्ये या देशाचे कणखर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी आणि या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना आपल्याला राबवलेल्या बघायला मिळतात.